हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेत. पाठकडा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. देहधारणा. दोन्ही हातांची कोपरे शरीराच्या जवळ असतील. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नाहीये. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. प्रत्येकी 10 आवर्तन. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर. डाव्या बाजूने हीच कृती. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. 10 आवर्तन आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. करूया कपालभातीची 15 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत असतील. डोळे अलगद मिटलेले आहेत. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. नाक चोंदलं असेल, सर्दी झाली असेल तर कपाळभाती करणं टाळायचं आहे. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितच बाहेर येतंय. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. प्रत्येकी 15 आवर्तन यथाशक्ती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग आणि आपल्या दोन्हीही नाकपुड्या याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार.
ओम. प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेचा पुढे झुकूया. नमन मुद्रा. जोडलेले हात आणि कपाळ सीटचा भाग न उचलता जमिनीवर. संपूर्ण लीन भाव भक्तिभाव मनामध्ये आपल्या साधनेची दिवसाची आणि आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत सावकाश कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. करूया दोन्ही पायांमध्ये अंतर. सुरुवातीला विश्रांती. मान मागे सैलसर सोडून द्यायची आहे. आणि आता दोन्ही पाय जोडलेले ठेवा. हात आपले शरीराच्या जवळ असतील. दोन्ही पायांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण देऊया. जास्तीत जास्त स्ट्रेच आणि रिलॅक्स. स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. आता फक्त चवड्याचा भाग फोल्ड आणि अनफोल्ड. अंगठा फोल्ड करूया. त्याच्यावर 4 बोट ओपन करायचंय. 4 बोट फोल्ड, त्यावर अंगठा ओपन करूया. अंगठा फोल्ड, 4 बोट ओपन. 4 बोट फोल्ड, अंगठा बरोबर ओपन. हा, थांबायचंय. आणि आता पावलं एकदा आपली उजवीकडे जातील, एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. जसं वायपर कसं फिरतं त्याप्रमाणे. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. तर थांबायचंय. डाव्या पायाची टाच जी आहे ती आपल्या दोन उजव्या पायाची अंगठा आणि त्याच्या बाजूचं बोट त्याच्यामध्ये ठेवायची. डाव्या पायाची टाच बघा या प्रकारे. हा बरोबर. सपोर्ट घ्या हाताचा मागे, म्हणजे तोल जाणार नाही. हात बरोबर मागे टेकलेले असू देत. आणि आता पुन्हा एकदा उजवीकडे, डावीकडे. बरोबर. एक. उजवीकडे, डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. सीटचा भाग थोडासा उचलला जाईल. उजवीकडे, डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. बरोबर. थांबायचं. डावा पाय खाली घ्या. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या बोटाच्या मध्ये. बरोबर. आणि आता सुरुवात करूया. डावीकडे, उजवीकडे. एक. डावीकडे, उजवीकडे. दोन. डावीकडे, उजवीकडे. तीन. डावीकडे, उजवीकडे. चार. डावीकडे, उजवीकडे. पाच. बरोबर. 5 वेळा झालं की थांबा. पुन्हा पावलं जुळून घ्या. आपलं आपण ऍडजस्ट व्हा. आणि अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे खेचायचंय. जमिनीकडे ताणूया. अप अँड डाऊन. अप डाऊन. बरोबर. थांबायचंय आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. एक. उजवीकडून डावीकडे. दोन. तीन. अँटी क्लॉकवाईज. एक. दोन. तीन. मध्यभागी येऊन थांबूया. आपल्या हातांची गुंफण उजव्या गुडघ्याच्या खाली देऊया. आणि उजवा पाय आपल्याला श्वास घेत फोल्ड करायचा आहे. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वासाशी आधारित श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. आहे तो श्वास सोडा. आणि आता श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. पुन्हा पाय वर घ्या आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. पाऊल जमिनीकडे जाऊ दे. एक.
अंगठा जमिनीला लागू देत. 2, बरोबर. 3, 4, 5. पुन्हा पाय 45 डिग्री वर अँटी क्लॉकवाईज. 1 मोठं वर्तुळ. 2, 3, 4, 5. परफेक्ट. थांबायचंय. उजवा पाय सरळ. हीच कृती डाव्या पाय. आपल्या हाताच्या बोटांची गुंफण डाव्या गुडघ्याखाली जाईल. आणि आता श्वास घेत पाय फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. जमिनीला घासत घासत श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. बरोबर. श्वास सोडत सरळ. पुन्हा पाय फोल्ड करूया. आणि आता श्वास घेत पाय वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. आहे तो श्वास सोडूया. आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, अंगठा जमिनीला जाऊ देत. 2, 3, 4, परफेक्ट. 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. थांबायचंय. डावा पाय सावकाश सरळ करायचा. आणि लगेच बटरफ्लाय. दोन्ही पावलं जुळून घ्यायचे. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती असेल. पाठकाणा सरळ. आणि आता इथे थोडा वेळ थांबा. डोळे अलगद मिटून घ्या. आपले गुडघे जेवढे जमिनीकडे सैल सोडता येतील तेवढे सैल सोडा. पाठकाणा आपला सरळ आहे. जिथे कुठे ताण आणि दाब वाटतोय तिकडे आपली जाणीव घेऊन जायची आहे. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आता इथे आपल्याला एक थोडीशी मुवमेंट करायची आहे. एकदा उजवीकडे आपल्याला वळायचं, एकदा डावीकडे. ठीक आहे. आपला बेस जो आहे तो बरोबर पूर्णपणे जमिनीवर असेल. आपण फक्त एकदा उजवीकडे वळतोय म्हणजे झुकतोय खाली. आणि एकदा डावीकडे. सुरुवात करा. एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्यभागी येऊन थांबा. पुन्हा पावलांची पकड जी आहे ती घट्ट करा. ग्रीप. आणि आता सुरुवात करूया बटरफ्लाय करायला. अप अँड डाऊन डायनॅमिक कृती. गुडघे जमिनीला आपटण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त वर आणि खाली. पूर्णपणे आपले हिप जॉईंट्स मोकळे होतात या मुवमेंटने. बरोबर. सावकाश कृती थांबवायची आहे. आता जी पावलं आपली शरीराच्या जवळ आहे ती थोडीशी पुढे सरकवून घ्या. पुन्हा हाताची पकड पावलांभोवती असू देत. आणि आता श्वास घे. थोडस मागे झुकायचंय. आणि श्वास सोडत पुढे. आपलं कपाळ पावलांना लावण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 2, अगदी सावकाश कृती. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि इथे थांबा. जेवढं तुम्हाला पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुका. आणि आपल्या क्षमतेप्रमाणे तिथे थांबा. खांदे रिलॅक्स ठेवा. डोकं जमिनीच्या दिशेने किंवा पावलाच्या दिशेने एकदम सैल सोडा. यथाशक्ती थांबूया. गुडघे वरती न उचलता जास्तीत जास्त ते आहे त्या स्थितीमध्ये ठेवून पुढे झुकण्याची कृती. यथाशक्ती थांबल्यानंतर सावकाश श्वास घेत घेत वर यायचंय. छान. बरोबर. दोन्ही हात मागे टेकवा. आणि सीटचा भाग हलकासा वर उचला. मान मागे सैल सोडून सीटचा भाग वर उचला. सावकाश सीटचा भाग खाली घ्या. दोन्ही पाय सरळ करा. आणि विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन जे शक्य ते घालायचे किंवा साधी वळी. दोन्ही हात समोर घ्यायचे. उजव्या हाताचं कोपर पकडायचंय डाव्या हाताने. उजव्या हाताची मूठ वळून घेऊया घट्ट.
आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 बरोबर, 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. बरोबर, थांबायचंय. उजवा हात समोर आणि आता डावा हात. डाव्या हाताची मूठ वळवायची आणि उजवा हात कोपरावरती, डाव्या हाताच्या कोपरावर. सुरुवात क्लॉकवाईज रोटेशन. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळ्यालगत मिटून घ्या. गाणे श्वासाकडे. आहे तो श्वास सोडून एक सहश्वास भरून घेऊया. तोही श्वास पूर्णपणे सोडूया. दोन्ही हात तसेच गुडघ्यांवर ठेवायचे. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. फक्त हालचाल जी आहे ती आपल्या शोल्डर मध्ये होईल. पाठकणा सरळ असेल. आता फक्त श्वास घेत खांदे वर उचलायचे. श्वास सोडत खाली. हा, फक्त हालचाल खांद्यांमध्ये असेल. ठीक आहे. श्वास घेत खांदे वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता रोटेशन करायचं आपल्याला. एकदा आपण खांदे मागे न्यायचे, पूर्णपणे खांदे मागून एकमेकांच्या जवळ, आणि मग पुढून खाली येते. 1 खांदे मागे घेऊया आणि मग वरती घेऊन पुन्हा समोरून खाली. 1 सॉरी 2 3 अगदी सावकाश. 4. आता विरुद्ध बाजू. आता खांदे थोडेसे पुढे घ्यायचे, मग वर घ्यायचे आणि मग मागून पुन्हा मध्यस्थिती. बरोबर. 1 2 3 बरोबर आणि 4. 4 वेळा झालं की थांबा. आणि आता उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. उजव्या दंड्याचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा आणि डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा. डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. आणि आता जाणीव आपल्या पूर्णपणे उजव्या आणि डाव्या बाजूच्या साईडला असेल. तिथे आलेला ताण, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. इथे आपण दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करूया. डोळ्यालगत मिटलेले आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. आता हातांची बोट एकमेकांमध्ये तिथल्या तिथे मागे गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता श्वास घेत कोपरं लांब. बरोबर. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. थांबायचंय. हातांची गुंफड सोडून द्या. दोन्ही हात समोर घ्या. तळवे समोर स्क्रीनच्या दिशेला. हाताच्या 5ही बोटांमध्ये ताण द्या. जास्तीत जास्त स्ट्रेच. आणि आता फक्त पेरातून हलकस बेंड करायचं आपल्याला. बोट हलकीशी बेंड करा. पूर्णपणे मूठ न वळवता हलकीशी बेंड करा तिथल्या तिथे आणि पुन्हा ओपन करा. जास्तीत जास्त ताण द्या आणि पुन्हा एकदा बेंड करा. फक्त एक पेर आपलं फोल्ड होईल. बरोबर. पूर्ण बोट न दुमडता फक्त थोडीशी आपल्याला दुमडायची. पुन्हा ओपन करा. आणि आता पूर्ण बोट बंद करायची. अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट. घट्ट मूठ वळून घ्यायची. पुन्हा ओपन करायचं. जास्तीत जास्त ताण द्यायचा. 4 बोट फोल्ड करून त्याच्यावर अंगठा ठेवायचा. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करायचं. अंगठा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळून घ्यायची. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया आणि रोटेशन मनगटाचं क्लॉकवाईज. 1 बरोबर, 2 3
4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून जाणीव आपल्या श्वासाकडे. सावकाश एकेका पायाने पद्मासन अर्ध पद्मासन सोडून द्यायचंय. आणि आज आपण दोन नवीन आसनं बघणार आहोत. एक म्हणजे उष्ट्रासन आणि दुसरं योग मुद्रा. दोन्ही आसनं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारी आहेत. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी ही दोन्ही आसनं करणं टाळायचं आहे. याचे फायदे काय आहेत? योग मुद्रा जी आहे ही डायबेटीस प्रतिबंधात्मक उपचारात्मक मानली गेलेली आहे. आणि उष्ट्रासन जे आहे ह्याच्याने पाठीचा कणा आपला मजबूत होतो. थायरॉइड सारखे जे आजार आहेत ते आपल्यापासून लांब राहतात या दोन्ही आसनांच्या अभ्यासाने. दोन्ही आसनं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारी आहेत. एका उष्ट्रासनामध्ये तुमच्या गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण मिळतो आणि योग मुद्रेमध्ये त्या स्नायूंना प्रेशर येतो, दाब मिळतो. म्हणून ही दोन्ही आसनं एकमेकांना पूरक कॉम्प्लिमेंट करणारी आहेत. कशी करायची मी दाखवते आणि मग आपण एकत्रित करू. ज्यांनी आधी साधना केलेली आहे योग साधना त्यांना माहिती असेल. जे नवीन आहेत त्यांनी बघून घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आणि मग वज्रासन एक एक पायाने एक एक पाय फोल्ड करून वज्रासनात. वज्रासनामध्ये आल्यानंतर उष्ट्रासनासाठी गुडघ्यावर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला थोडस अंतर घ्यायचंय. बघा या प्रकारे पावलांचं माउंटन करायचं. आपण जे बघतोय हे सुलभ उष्ट्रासन आहे. इथे पावलांचं माउंटन म्हणजे टाचा ज्या आहेत या सिलिंगच्या दिशेला गेल्या, पायाची बोटं पूर्णपणे जमिनीवर आहेत. आता ज्यांना पाठकण्याची दुखणी आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करायची. बघा हातांची बोटं पूर्णपणे जुळवून ती पकड आपला जिथे पाठकणा आहे म्हणजे शेवटचा हाड पाठकण्यामधलं तिथे ठेवायची. म्हणजे अंगठा जो आहे हा आपल्या कमरेच्या इथे आणि हाताची बोटं जी आहे ती जमिनीच्या दिशेने असते. ज्याला पाठीची दुखणी आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करणं अपेक्षित आहे. बाकीच्याही बघून घ्या. ही स्थिती पक्की झाली की मग सावकाश आपलं कंबर पुढे ढकलायची म्हणजे पोट पुढे येत आहे. बघा एकेका हाताने आपण उष्ट्रासन करणार आहोत. डावा हात जो आहे हा सपोर्ट साठी कमरेवरच असेल. उजवा हात समोरून गोलाकार फिरवून मागून उजव्या पायाची टाच पकडायचा प्रयत्न करायचा आणि मान मागे सैल सोडायची. उलट चाल करताना मान मध्यभागी येईल आणि मग हात तिथल्या तिथे कमरेवर. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा कमरेचा भाग पुढे ढकलायचा, पोट पुढे येईल. हाताचा सपोर्ट उजव्या हाताचा सपोर्ट कमरेवर असेल. डावा हात समोरून गोलाकार फिरून यथाशक्ती डाव्या पायाची टाच पकडायचा प्रयत्न, मान मागे सैल सोडायची. रिव्हर्स होताना सावकाश मान मध्यभागी, हाताचा सपोर्ट पुन्हा कमरेवर. हे झालं सुलभ उष्ट्रासन. आणि आता योग मुद्रा आपण बघून घ्या. पावलांचं माउंटन सोडून द्यायचं. दोन्ही गुडघे जळून घ्यायचे. सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर टेकवायचा, सॉरी आपल्या पायावर टेकवायचा आणि त्यानंतर डाव्या हातासंबंध उजव्या हाताने पकडायचं. डाव्या हाताची मूठ घट्ट वळून घ्यायची. नजर समोर असेल. पाठकडा सरळ आणि इथे श्वास घेताना सावकाश हनुवटी थोडीशी वर उचलायची आणि श्वास सोडत लोअर बॅक मधून पुढे झुकायचं. म्हणजेच आपल्या पोटाचा भाग सुरुवातीला मांडीवर येईल, मग आपल्या छातीचा भाग पुढे येईल, मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. बघा सीटचा भाग न उचलता आपल्याला पुढे झुकायचा आहे. कपाळाचा स्पर्श जमिनीला करायचा. अंतिम स्थितीमध्ये हाताची पकड सैल सोडायची. खांदे आणि कोपर जमिनीकडे सैल सोडायची. आता ज्यांचा सीटचा भाग उचलला जातोय त्यांनी काय करायचं, सीटचा भाग पूर्णपणे तसाच जमिनीवर ठेवायचा आणि आपलं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये समजा एवढं अंतर राहत असेल तर हाताची गुंफण सोडून दोन्ही हातांच्या मुठी वळवायच्या, त्या एकमेकांवर ठेवायच्या आणि मग त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं. इथे तुम्हाला अपेक्षित असे लाभ मिळतात. रक्तप्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे आपला चेहरा तजेलदार होतो. चेहऱ्याच्या स्नायूंना छान रक्तपुरवठा मिळतो. उलट चाल करताना आता ज्यांनी समोर हाताची मुठी ठेवली असती
त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं, हाताची पकड थोडीशी घट्ट करायची आणि मग हळूहळू श्वास घेत घेत कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग असं करत करत सावकाश पुन्हा सरळ व्हायचं. हाताची पकड सोडून देऊन त्या स्थितीमध्ये थोड्या वेळ थांबायचं. रक्तप्रवाह पुन्हा पूर्व स्थितीला आल्यानंतर वज्रासन सोडून द्यायचं. ठीक आहे, सुरुवात करूया. एकेका पायाने वज्रासनामध्ये या. एक एक पाय फोल्ड करू. उजवा पाय आणि मग डावा पाय. डोळे अलगद मिटून घ्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांना जुळलेली वज्रासनामध्ये स्थिर. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पहा. डोळे बंद असलेल्या स्थिती, गुडघे जुळलेले असतील समोरून. सीटचा भाग टाचांच्या मध्ये, पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. खांदे, कोपरं रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. आपलं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आहे. ही भावना आपल्या मनामध्ये आणि हे कायम असंच राहणार आहे. आणि आपण मनापासून आपल्या शरीराला धन्यवाद देत आहोत, त्याच्या प्रति कृतज्ञता. योग्य प्रकारे आपली साधना आपल्याकडून होत आहे यासाठी स्वतःला धन्यवाद. करणार आहोत आपण आता उष्ट्रासन आणि त्यासाठी गुडघ्यांवर भरायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या. अगदी 2 ते 3 सेंटीमीटर असं एवढं अंतर असेल. आणि आता पावलांचं माउंटन. पायाची बोटं जमिनीवर आणि टाचा सिलिंगच्या दिशेला. बरोबर. हातांची बोटं हातांची बोटं जुळलेली असतील आणि आता ती पकड जिथे आपलं माकड हाड आहे सगळ्यात शेवटचं तिथे असेल. बोटं जमिनीच्या दिशेने असतील आणि अंगठा आपल्या कमरेवर असेल. बरोबर. हा, छान. आता नकळत आपलं पोट पुढे आलं असेल तर ते आतमध्ये घ्या. पोट आतमध्ये घ्या. खांदे मागून एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होत आहे, त्यामुळे आपली लंग्स कॅपॅसिटी सुद्धा वाढते. आणि आता हळूहळू कमरेचा भाग पुढे घ्या. पोट पुढे येत आहे. चेहरा सिलिंगला समांतर होतोय. आणि आता डावा हात सपोर्टसाठी कमरेवर असेल. उजवा हात समोरून गोलाकार फिरवून मागून उजव्या पायाची टाच पकडायचा प्रयत्न करा. परफेक्ट. साऊथ. आणि मान मागे सैल सोडा. छान. यथाशक्ती प्रयत्न. इथे थांबा. 3, 2, 1. उलट चाल. सावकाश मान मध्यभागी घ्या आणि उजव्या हाताचा सपोर्ट पुन्हा आपल्या कमरेवर घ्या. थोडा वेळ विश्रांती. नकळत आपण आपलं ब्रीदिंग होल्ड करतो, तसं न करता ब्रीदिंग तुमचं नॉर्मल चालूच असतं. आता ही स्मृती विरुद्ध बाजूने. पुन्हा एकदा आपल्या कमरेचा भाग पुढे घ्यायचा आहे. पोट पुढे येत आहे. चेहरा सिलिंगला समांतर येतोय. उजवा हात सपोर्ट साठी कमरेवर. डावा हात समोरून गोलाकार फिरवून मागून डाव्या पायाची टाच पकडायचा प्रयत्न करा. आणि यथाशक्ती थांबा. मान जमिनीकडे सैल सोडलेली असेल. शक्य असेल तर 2 बंद डोळे बंद श्वास. 3, 2, 1. छान. उलट चाल. सावकाश. मान सरळ. हाताचा सपोर्ट कमरेवरती. दोन्ही हात खाली. गुडघे समोरून दळून घ्या. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. सीटचा भाग पायावर येऊ दे. डोळे अलगद मिटलेले. आणि आता बघा, गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण, पाठकण्यावरती असलेला प्रेशर, त्याकडे लक्ष, तिथे झालेला बदल, याची जाणीव. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने हळुवारपणे सोडून द्या. करणार आहोत आपण आता योग मुद्रा. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडूया. डाव्या हाताची मूठ घट्ट वळून घ्यायची, अंगठा हातमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोटं. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. पुन्हा एकदा इथे आपल्या छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण होत आहे. आणि आता श्वास घेत थोडीशी हनवटी वर उचला. एक बॅकवर्ड बेंड मिळतो. आणि सावकाश श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुका. आधी पोटाचा भाग आपल्या मांडीवर येईल, मग छातीचा भाग पुढे येईल
मग आपला गळा, त्यानंतर आपली हनुवटी, आणि मग आपलं नाक, आणि त्यानंतर कपाळ. जमिनीच्या दिशेने सैल सर सोडण्याचा प्रयत्न करा किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा, सीटचा भाग न उचलता. बरोबर, छान. आता ज्यांचं जमीन आणि आपले कपाळाच्या मध्ये अंतर असेल तर हाताची पकड सोडून द्या, दोन्ही हाताच्या मुठी घट्ट वळून घ्या, आणि एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवून त्याच्यावर आपलं कपाळ ठेवून. हा बरोबर, छान. खांदे रिलॅक्स, पाठकणा रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. रक्तप्रवाह हृदयापासून आपल्या डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. चेहऱ्याच्या स्नायूंना रक्तपुरवठा मिळतो. उष्ट्रासनामध्ये जिथे पोटावरती ताण होता तिथे आता दाब जाणवतोय. डायबेटीस प्रतिबंधात्मक उपचारात्मक अशी ही योग मुद्रा आहे. यथाशक्ती थांबायचंय. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करूया. हाताच्या मुठी ज्या समोर आहेत त्या सोडून द्या. पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडूया. हाताची पकड थोडीशी घट्ट करायची आहे, आणि आता श्वास घेत घेत हळूहळू कमरेतनं सरळ. श्वास घेत घेत कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत करत वर या. आहे तो श्वास सोडून द्या, हाताची पकड सोडून द्या, दोन्ही हात आता आपल्या मांडीवर, डोळे अलगद मिटलेले. बदललेली रक्तप्रवाहाची दिशा आता पुन्हा पूर्ववत होते, याचा अनुभव आपण घेऊया. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. आणि आता आपल्याला वज्रासनामधूनच स्टँडिंग मध्ये जायचंय. कसं जायचं आपण एकत्रित करूया, सोपं आहे. दोन्ही हातांचे तळवे आता समोर ठेवा. दोन्ही हातांचे तळवे समोर ठेवा. बरोबर. आणि आता गुडघे वर उचला. गुडघे वर उचला. पावलांचं माउंटन, टाचा सिलिंगच्या दिशेला, पायाची बोट जमिनीवर. परफेक्ट. गुडघे जे जमिनीवर आहेत आता ते जमिनीपासून वर उचला आणि टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा पावलाच्या. परफेक्ट. हा, दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवा सर. पाय गुडघ्यातनं सरळ. हा, आपलं आपण ऍडजस्ट व्हा. हा बरोबर, छान. दर्शनातही छान दिसतं. आणि आता दोन्ही पावलं एकमेकांना जोडून घ्या. आपलं आपण ऍडजस्ट व्हा. दोन्ही पावलं एकमेकांना जोडून घ्या. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवा. थोडेसे पाय मागे गेले तरी चालतील. खांदे रिलॅक्स. हा, जाऊ देत मागे. हा, गुडघ्यातनं जेवढे सरळ होतील तेवढे मागे जाऊ देत. हा, परफेक्ट. टाचा जमिनीला नाही लागल्या तरीही चालतील. आणि आता नजर तुमची नेवल रिजनकडे घ्या. नेवल रिजन म्हणजे आपल्या बेंबीच्या इथे आपली नजर जाईल. याला म्हणतात अधोमुख श्वानासन किंवा पर्वतासन. सूर्यनमस्कारामधली ही 8वी स्टेप आहे. जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. आता दोन्ही हातांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हातांमध्ये थोडंसं अंतर घ्या. आणि आता उजवा जो पाय आहे तो समोर घ्या. दोन्हीही उजवं पाऊल जे आहे हे दोन्ही हातांच्या मध्ये घ्या. उजवं पाऊल. हा बरोबर, बरोबर. छान. आणि आता डावं पाऊल जे समोर आहे ना ते थोडंसं डाव्या दिशेला वळवा. डावं पाऊल थोडंसं डावीकडे वळवा. हा बरोबर, छान छान छान. हा हा, ठीक आहे. आणि आता आपला डावा हात जो खाली आहे तो सरळ वर घ्या. नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. डावा हात जो खाली आहे तो सरळ वर घ्या सिलिंगच्या दिशेला. हा बरोबर, छान. नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. इथे थांबा. 2, 1. सावकाश डावा हात खाली घ्या. उजवा जो पाय समोर होता तो पुन्हा एकदा मागे घ्या. डावं पाऊल पुन्हा एकदा सरळ करा. उजवा पाय मागे घ्या. बरोबर, छान. आणि आता डावा जे पाऊल आहे ते आता दोन्ही हातांच्या मध्ये घ्या. डावं पाऊल याला अश्वसंचलनासन म्हणतात. डावं पाऊल मध्ये घ्या दोन्ही हातांच्या. येत असेल तर ठीक आहे, नाही आलं तरी चालेल. हा, ठीक आहे. आणि आता उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. हा बरोबर, छान. यथाशक्ती थांबा. थोडस उजवं पाऊल आपलं उजव्या बाजूला वळेल. हा, थांबा आता इथे. 1,
2 3 सावकाश उजवा हात खाली घ्या, डावा पाय मागे घ्या. आता नजर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे घ्या, दोन्ही पावलं जोडलेली, नजर दोन्ही पायाच्या अंगठ्याकडे. इथे थांबा थोडा वेळ, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. आणि मग उजवं पाऊल पुढे घ्या, उजवा हात मागे, मग डावं पाऊल पुढे, डावा हात मागे. असं करत करत सावकाश हळूहळू स्टँडिंग मध्ये या. सावकाश आणि विश्रांती. सावकाश सावकाश विश्रांती घ्या. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. लक्ष श्वासाकडे. करूया नेक रोटेशन. दोन्ही पावलांमध्ये थोडस अंतर घ्या, दोन्ही हात कमरेवर ठेवा, नजर समोर. आणि आता आहे तो श्वास सोडा. पुन्हा एकदा सहज श्वास भरून घ्या, तोही श्वास पूर्णपणे सोडा. आणि आता करूया नेक रोटेशन. सावकाश हनुवटी आपल्या गळ्याकडे जाऊ दे. हालचाल फक्त मानेमध्ये असेल, पाठकाना कुठेही बेंड करायचे नाहीये. आणि आता सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश मान सरळ करायची, दोन्ही हात खाली. आणि पुन्हा एकदा विश्रांती. लक्ष श्वासाकडे. करणार आहोत आपण आता नी बेंडिंग. आणि त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, थोडस पावलांमध्ये अंतर घ्या जर तुमचा तोल जात असेल तर. त्यानंतर दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला खाली बसायचंय पूर्णपणे, आणि श्वास सोडत वर यायचंय. बरोबर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. हा. आता इकडे आपल्याला आपली जी पावलं समोर जी आहेत ना, ती पावलं आता उजवं पाऊल उजव्या बाजूला थोडस वळवा, डावं पाऊल डाव्या बाजूला. आणि टाचा जुळवून घ्या एकमेकांना. नाही नाही, पायामध्ये अंतर नका घेऊ, टाचा जुळवून घ्या. फक्त पावलं आपली क्रॉस होत आहेत. उजवं पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या बाजूला. ठीक आहे. बाकी टाचा आपल्या जोडलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडा, श्वास घेत घेत खाली बसा. टाचा वर उचलल्या जातील, टाचा वर उचलल्या जातील. हा. आणि आता दोन्ही हात जोडून घ्या. नाही ना, तिथे थांबा थोडा वेळ. हात जोडून घ्या, नजर समोर. हा. हे एक डान्सिंगचा पण बघा प्रकार आहे हा. भरतनाट्यम जेव्हा करतात तेव्हा हा प्रकार करतात. नजर समोर. यथाशक्ती थांबा. हा. थोड्याशा टाचा वर उचलल्या जातील. बरोबर. दर्शनाताई छान आहे, अर्चनाताई तुमचं पण बरोबर आहे. सर थोडेसे खाली बसा, टाचा वर उचला. टाचा येऊ देत वर पायाच्या. हा. आणि मग सावकाश हळूहळू तसेच वर या. श्वास घेत घेत वर या. छान. दोन्ही हात खाली आणि पुन्हा एकदा विश्रांती. साइडवर्ड बेंडिंगचा आपण त्रिकोणासन करूया. सोपं आहे, एकत्रित करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या जास्तीत जास्त. पुन्हा एकदा उजवा पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या बाजूला. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, हातांची बोटं जमिनीला समांतर असतील. बरोबर. आणि आता सावकाश हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करा. उजवा हात उजव्या पावलाकडे जाईल, डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. बरोबर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. जर पाऊल पकडता येत नसेल, गुडघा फोल्ड होत असेल, तर उजव्या हाताने अँकल, गुडघा किंवा पोटरी पकडायचा प्रयत्न करा. हा. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवा. बरोबर. इथे थांबा. 5 4 3 2
एक. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास पूर्णपणे सोडून द्या. पुन्हा एकदा श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करा. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. डावा पाय गुडघ्यातनं सरळ, नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. खांदा एकदम रिलॅक्स ठेवा. उजवा डावा दोन्ही खांदे रिलॅक्स ठेवा आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. शयन स्थितीमध्ये जा. सावकाश. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने पूर्णपणे सोडून द्या. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा पाय, डावा पाय, दोन्ही पाय फोल्ड करा. हा. आणि आता आपल्या हाताचे तळवे आपल्या कमरेच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेच्या खाली. आपल्या बोटांचा नखाचा जो भाग आहे तो वर असेल आणि हाताचा तळवा जमिनीवर असेल. खांदे रिलॅक्स. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर, डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि आता आपल्याला श्वास घेत आपली कंबर आपल्या हातांवर प्रेस करायची आहे. श्वास घेत कंबर हातांवर प्रेस करा आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. श्वास घेत कंबर फोल्ड हातावरती प्रेस करूया. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस करूया, श्वास सोडत रिलॅक्स. सावकाश कृती थांबवायची आहे. हाताची जी कमरेच्या खाली आपण हात घेतले ते काढून घ्या. दोन्ही हात आता खांद्यातून सरळ करा. खांद्यातून सरळ. हा. आता दोन्ही पावलं जुळून घ्या. गुडघ्याला गुडघा, पावलाला पाऊल आणि मांडीला मांडी चिकटलेली असेल. ठीक आहे. आता आपल्याला थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची आहे. एकदा आपल्याला उजवीकडे आपली पायाची जी घडी आहे ती उजवीकडे वळवा, मान डावीकडे, मग पुन्हा मध्यभागी आपले पाय डावीकडे, मान उजवीकडे. बरोबर. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. हा. एकदा उजवीकडे, मान डावीकडे, मध्यभागी, पाय डावीकडे, मान उजवीकडे, मध्यभागी. आपण थोडस ट्विस्टिंग करतोय आपल्या कमरेला. पाय उजवीकडे, मान डावीकडे, मध्यभागी, पाय डावीकडे, मान उजवीकडे, मध्यभागी. आता थोडीशी पावलं जमिनीपासून वर उचला. पावलं वर उचला, मध्यभागी येऊन पावलं जमिनीपासून वर उचला. हा. आणि आता हीच कृती पुन्हा एकदा. एकदा उजवीकडे, मान डावीकडे, मध्यभागी, डावीकडे, मान उजवीकडे, मध्यभागी. आपल्याला हात कुठेही वर उचलायचे नाहीयेत. हालचाल फक्त आपल्या पायामध्ये आणि मानेमध्ये होतीये. बरोबर. वन मोर राऊंड. उजवीकडे, मान डावीकडे, मध्यभागी, डावीकडे, मान उजवीकडे. छान. मध्यभागी. सावकाश कृती थांबवा. पावलं पूर्णपणे जमिनीवर टेकवा. आपले आपण ऍडजस्ट व्हा व्यवस्थित. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. श्वासाची गती नॉर्मल असेल, वाढलेली नसेल असं वाटतंय मला. जर वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडून द्या. आणि आता आपण करूया द्रोणासन. सुलभ द्रोणासन करणार आहोत. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ.
आता दोन्ही खांदे थोडेसे वर उचला आणि आपल्या हाताच्या सपोर्टने आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचला, म्हणजे कमरेपासूनचा भाग जमिनीपासून वर उचला आणि आपल्या हातांचा स्टँड करा हाताच्या सपोर्टने. हा, बरोबर बरोबर. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. खांदे रिलॅक्स ठेवा. हा, बरोबर. आणि आता उजवा पाय जमिनीपासून वर उचला, गुडघ्यातनं सरळ ठेवू, नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. हा, बरोबर. थोडासा सर खाली घ्या, पाय थोडासा खाली घ्या. हा, आता शक्य असेल तर उजवा हात सुद्धा सरळ करा. परफेक्ट. हा, नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. इथे थांबा. 5 4 3 2 1. उजवा हात खाली, उजवा पाय खाली. हा, आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. 30 ते 40 अंश असेल तो जमिनीपासून वर. हा, आणि आता डावा हात सुद्धा सरळ करा. उजव्या हाताचा सपोर्ट आहे. हा, थांबा आणि इथे 5 4 3 2 1. डावा हात खाली, डावा पाय खाली. तिथल्या तिथे थोडस रिलॅक्स व्हा. आणि आता दोन्ही पाय एकत्रित गुडघ्यातनं वर उचला, नजर दोन्ही पायाच्या अंगठ्याकडे. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. थांबा. 5 4 3 2 1. उलट चाल, नियंत्रित. दोन्ही पाय खाली जमिनीवर, पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा आणि विश्रांती घ्या. सावकाश पाठीचा मणका, डोकं जमिनीवर आणि विश्रांती. आहे तो श्वास सोडून सहज श्वास भरून घ्या. तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडा. सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आता दोन्ही पाय जोडून घ्या, कपाळ जमिनीवर. आपण करूया सुलभ भुजंगासन, जे आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहिलंय. आता पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेमध्ये असतील, म्हणजे, आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या एका सरळ रेषेत असतील. खांदे रिलॅक्स ठेवा, ते मागून एकमेकांच्या जवळ घ्या. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी आणि गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. नजर आपली सिलिंगकडे असेल. हा, हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर टेकवा. ती कुठेही वर नाही उचलायची. हाताचा सपोर्ट हा कोपरा राहू दे जमिनीवर, नजर सिलिंगकडे. आता जे पाय आपले सरळ आहेत ना ते फोल्ड करा. जे पाय सरळ आहेत ते फोल्ड करा मागून. हा, पावलाला पाऊल जुळलेलं असेल आणि नजर वरती सिलिंगकडे. थोडासा मांडीचा भाग वर उचलता येतोय का बघा. हाताचा सपोर्ट राहू देत पूर्णपणे जमिनीवर. यथाशक्ती प्रयत्न करा. जर क्रॅम्प आल्यासारखं वाटेल तर आपली कुठेही क्षमता न ओलांडता कृती असेल, नजर वरती सिलिंगकडे. इथे थांबूया. 5 4 3 2 1. उलट चाल, दोन्ही पाय खाली सरळ, कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली, एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. आणि त्यानंतर बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. विश्रांती.
आणि मग पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मान. आज आपल्याला हातांची वायुमुद्रा करायची. वायुमुद्रा म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये वात विकार असतात, तर ते वात विकार आटोक्यात आणण्यासाठी किंवा शरीरामध्ये वात वाढला तर हातापाया म्हणजे पायाला पेडगे येतात किंवा अशी थरथर जाणवते, जॉईंट्स पेन होतो किंवा आपल्याला असं काहीतरी आभासी दिसायला लागतं, तर ते कमी होण्यासाठी ही वायुमुद्रा अतिशय उपयुक्त ठरते. सोपी आहे बघा. दोन्ही हात समोर घ्या आणि पहिलं जे बोट आहे ते फोल्ड करा. ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन या, फक्त पहिलं बोट. हा. आणि त्याच्यावर आता अंगठा अंगठा घ्या, म्हणजे पहिलं बोट अंगठ्याने लॉक होऊन जाईल. बरोबर, ही झाली आपल्या हाताची वायुमुद्रा. समोरून दिसते ना? बाकीची तीन बोट आपली सरळ आहेत आणि ती जुळलेली आहे. बरोबर. आता आपले हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. हा, हाताची कोपरं शरीराच्या जवळ येऊ देत, हात ताठ नका करू. दर्शनाताई, हा. बरोबर. पाटकाणा सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. चेहऱ्यावर, कपाळावर कुठलाही ताण नसेल. आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडून द्या. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. नॉर्मल ब्रीदिंग. श्वास घेताना आणि सोडताना हवेच्या स्पर्शाची जाणीव. हातांची वायुमुद्रा सोडून तिथल्या तिथे दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. डोळे अलगद मिटलेले आहेतच. हातांची तीन बोट अर्धवट मिटलेली. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांचा एकमेकांना अजून थोडासा तिथे प्रेशर आणायचंय. तिथे जो रक्तप्रवाह चालू आहे त्या रक्तप्रवाहाच्या व्हायब्रेशनची अनुभूती. हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर आहेच. करणार आहोत आपण संपूर्ण विभागीय श्वसन अकार, उकार आणि मकारासहित. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना जाणीव उदर, उर आणि स्कंद भागाकडे आणि अकार, उकार, मकाराची जोड. सुरुवात. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उ म एकत्रित. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उ म एकत्रित.
आणि क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट एवढं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्यायचंय. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. आज आपण जी काही साधना केली आहे, जी नवीन आसनं पाहिली आहेत, त्याचा मनातल्या मनात मागोवा. बैठक स्थितीमध्ये आज आपण उष्ट्रासन आणि योग मुद्रा ही 2 नवीन आसनं पाहिली. त्यानंतर आपण हळूहळू दंड स्थितीमध्ये आलो. तिथे आपण केलेलं साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन, पाठीवर पडून केलेलं अर्धद्रोणासन, पोटावर पडून केलेलं सुलभ भुजंगासन आणि त्यानंतर प्राणायामाचा पूर्वाभ्यास म्हणून केलेलं विभागीय श्वसन. या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आणि त्याचबरोबर देहधारणा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण आपल्या शरीरामध्ये आपण शिथिलता आणणार आहोत. सुरुवात दोन्ही पावलांपासून. माझ्या दोन्ही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझे हिप जॉइंट्स, माझ्या कमरेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे. माझ्या पाठकड्यांमधले 33 मणके रिलॅक्स होत आहेत. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं शिथिल होत आहेत. माझं छोटंसं हृदय रिलॅक्स होत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, नाकाचा शेंडा, माझ्या 2 नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल शिथिल आणि शिथिल झालेले आहे. याची मला जाणीव आहे. लक्ष माझ्या श्वासाकडे. प्राणधारणा. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेता सो, श्वास सोडिता हम, सो हम, सो हम असा अजपाजप चालू आहे. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव श्वास घेताना. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव श्वास सोडताना. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझा आत्मविश्वास हळूहळू वाढत चाललेला आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे आणि मी आनंदी आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे.
आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये शरीर मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं मी पठण करते, आपण श्रवण करा. मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती. ॐ त्र्यंबकं यजामहिं सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृता. आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं, कुलस्वामिनीचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आठवड्याची, दिवसाची सुरुवात करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आपण जी जी कामे योजली आहेत ती यथाशक्ती पूर्ण होणार आहे. या सुखासनातून, आनंदासनातून बाहेर येण्यासाठी आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. एक हलकासा खेच द्यायचा आहे. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज होत आहोत. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये यायचंय. उजव्या हाताच्या आधाराने शरीराला कुठलाही झटका न देता अगदी सावकाश. डोळे अलगद मिटलेले आहेतच. साधी मांडी. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. आणि सुरुवात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक. शरणागत भाव. आपली साधना ओमला समर्पित. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंथन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. उद्यापासून आपण प्राणायामाला सुरुवात करणार आहोत. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.